यांना तुम्ही बेसन लाडू समजू नका, हे आहेत मुगाच्या डाळीचे लाडू। हे इतके स्वादिष्ट की तुम्ही हे परत परत बनवून खाल। ह्याच्यात मावा, मिल्क पावडर बिलकुल नाही। सिक्रेट पदार्थाने एकदम कमी तुपात बनवलेले हे लाडू एकदम सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला मुगाची डाळ लागणार आहे, तर मी इथे 2 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। या डाळीला आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। याच्यावर जी धूळ वगैरे बसलेली असते ती पूर्णपणे निघून जाईल, म्हणून आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। आता ह्या डाळीमधलं पूर्ण पाणी आपल्याला इथे गाळून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये अजिबात आपल्याला पाणी ठेवायचं नाहीये। आता ही डाळ आपल्याला एका कपड्यावर टाकून घ्यायचे आणि हिला पुसून घ्यायची आहे। आपण ही डाळ वरच्यावर धुतलेली आहे, त्याच्यामुळे वरूनच फक्त ही ओली झालेली आहे, डाळीच्या आतमध्ये पाणी गेलेलं नाहीये। असं पुसून ह्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर ह्या डाळीला तुम्ही 5 ते 10 मिनिटांसाठी पंख्याखाली सुद्धा ठेवू शकतात। 5 मिनिटांसाठी ही डाळ मी अशीच ठेवून देते। तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला दूध गरम करायला ठेवूया। एका साईडला आपलं दूध गरम होत आहे, तर दुसऱ्या साईडला आपण ही डाळ भाजून घ्यायची आहे। ही डाळ आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे। आपण सगळेच जण बेसन पिठाचे, रव्याचे लाडू नेहमीच बनवतो, पण हे मुगाच्या डाळीचे लाडू इतके पौष्टिक आहेत ना की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील। इतके चविष्ट लागतात हे लाडू। तर ह्या दिवाळीमध्ये ही नवीन लाडूची रेसिपी नक्की ट्राय करून पहा, सगळ्यांना खूप आवडेल। इथे आपल्याला डाळ भाजण्यासाठीच वेळ लागणार आहे, बाकीची प्रोसेस जी आहे ती एकदम पटकन होणारी आहे। इथे बघा, डाळीला हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे, जास्त डार्क ब्राऊन करायची नाहीये। असाच हलकासा ब्राऊन कलरच्या होईपर्यंत आपल्याला हिला भाजून घ्यायचं आहे। नाहीतर काय करायचं, एक डाळ घ्यायची आणि ती दाताखाली ठेवून चेक करायचं। जर ती क्रिस्पी लागत असेल तर समजायचं की आपली इथे डाळ जी आहे ती व्यवस्थित भाजून झालेली आहे। आता आपण हिला डिशमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया। इथे कढई गरम आहे, तर ह्या टरबूजाच्या बिया सुद्धा ह्याच्यामध्ये आपण भाजून घेऊ। इथे बिया पण क्रॅकल व्हायला लागलेल्या आहेत, आता यांना पण आपण काढून घेऊया। इथे दूध जे आहे ते अर्ध्यापेक्षाही कमी झालेलं आहे, तर ह्याला आपल्याला अजून आटून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आपलं दूध जे आहे ते रबडीसारखं तयार झालेलं आहे। असंच आपल्याला रबडी बनवून घ्यायची आहे। तर इथे आपली रबडी तयार झालेली आहे, तर पटकन आपण लाडूचं मिश्रण तयार करायला घेऊया। ही डाळ आपण इथे पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे। आता आपल्याला हिला या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आणि आपल्याला याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। जितकी बारीक वाटता येईल तेवढी बारीक मी इथे हिला वाटून घेतलेली आहे। इथे कढई गरम करून घेतलेली आहे, ह्याच्यामध्ये तूप घ्यायचं। तर मी इथे सुरुवातीला 3च चम्मच तूप घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ टाकायचं आहे आणि हे पीठ आपल्याला तुपामध्ये परत एकदा भाजून घ्यायचं आहे। आपण सुरुवातीला डाळ भाजून घेतलेली आहे, तर आपल्याला इथे हे पीठ जास्त भाजण्याची गरज लागणार नाही। जर तुपामध्ये आपण पीठ भाजलं तर लाडूची चव जी आहे ती खूप छान येते, त्याच्यामुळे आपण तुपामध्ये हे पीठ भाजून घेतो आहोत। ह्याच्यामध्ये अजून मी 2 चम्मच तूप घालते। इथे तुपामध्ये आपण ह्याला चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये जी रबडी तयार केलेली होती ती घालायची याच्यात आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। याला हलवता हलवता असं दाबून दाबून हलवायचं आहे, म्हणजे ज्या काही गुठळ्या झालेल्या असतील त्या पण मोडल्या जातात। इथे बघा, लाडू सारखं मिश्रण इथे आपलं तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे।
आणि हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। इथे हे मिश्रण हाताला जेवढं गरम सहन होईल तेवढं राहिलं का आपल्याला ह्याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे, इलायचीची पावडर आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये आपण साखर चांगली मिक्स करून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालूया। काजू बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत, हे घालायचे। टरबूजाच्या बिया आणि हे सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला हे मिश्रण ड्राय वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घाला। आता आपण ह्याचे लाडू वळायला घेऊया। हे बघा, मस्त गोल असा लाडू आपला तयार झालेला आहे। आता सगळे लाडू आपण असेच बनवून घेऊया। दिवाळीसाठी मस्त असे पौष्टिक आणि स्वादिष्ट मुगाच्या डाळीचे लाडू बनवून तयार झालेले आहेत। हे तुम्ही एकदा नक्की करून पहा, सगळे आवडीने खातील। तुम्ही मुगाच्या डाळीचा हलवा खाल्ला असेल पण मुगाच्या डाळीचे लाडू अजूनपर्यंत खाल्लेले नसतील तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून कळवा की कशी वाटली आजची रेसिपी। त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा। तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।